बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा गावात जालन्यातील एका नामांकित स्टील कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा जालना गुन्हे शाखेच्या पथकानं पर्दाफाश केलाय। पोलिसांना 5 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे। त्यांच्याकडून होंडा सिटी कारसह 6 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। विशेष बाब म्हणजे GPS लोकेशनच्या सहाय्यानं वसुली अधिकाऱ्याच्या कारचा पाठलाग करण्यात आला होता, तर स्टील कारखान्यातील कामगारांनाच दरोडेखोरांना टिप दिल्याचं उघड झालं आहे। जालना येथील लोखंडी सळ्या निर्मितीच्या उद्योगात प्रसिद्ध असलेल्या एका कंपनीचे वसुली अधिकारी रामेश्वर श्रीमाली हे बुलढाणा जिल्ह्यातून वसुली करून 14 फेब्रुवारीच्या रात्री जालनाकडे येत होते। त्यांची कार बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा घाटामध्ये अडवून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील लाखो रुपयांची रोकड लंपास केली गेली होती। त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांचे आणि चालकाचे हातपाय बांधून त्यांना एका शेतात फेकून दिले होते। या घटनेनं अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। या प्रकरणात अंढेरा पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध कलम 395 अन्वये गुन्हा दाखल केला होता। या वाटमारीच्या दरोड्यामुळे जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी या प्रकरणात लक्ष घालत तपास चक्रे फिरवत या दरोड्याचा पर्दाफाश केलाय। हा दरोडा टाकण्याची टीप कंपनीतील एका कामगारानंच दिली असल्याचं आणि कंपनी मालकाला माहिती होऊ न देता वसुली अधिकाऱ्यांच्या वाहनांना GPS बसवून त्याचं लोकेशन आणि इत्तंभूत माहिती दरोडेखोरांना पुरविल्याचं निष्पन्न झालं आहे। पोलीस निरीक्षक खनाळ यांच्या तपास पथकानं हा दरोडा 15 जणांच्या टोळीनं घातला असल्याचा छडा लावला असून त्यापैकी 5 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहे। या दरोडेखोरांच्या ताब्यातून एक होंडा सिटी कार, रोख 6 लाख रुपये जप्त करण्यात आले असून त्यांना बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे।